नमस्कार, प्रियंकाज फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत सोलापूरची चमचमीत आणि झणझणीत अशी शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला. चटणी बनवण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे शेंगदाणे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर व्यवस्थित मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण शेंगदाणे कसे भाजून घेतो. शेंगदाणे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली शेंगदाण्याची चटणी मस्त होते. जर हाय फ्लेमवर आपण शेंगदाणे भाजून घेतले तर ते करपले जातात आणि शेंगदाण्याची चटणीची आपली चव बिघडते. त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवर व्यवस्थित आपल्याला 3 ते 4 मिनिटं हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत, बिलकुल करपलेले नाही आहेत. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणे एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या पसरट ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे थोडेसे थंड झाल्यावर आपल्या हाताच्या मदतीने या शेंगदाण्याचे वरचे सगळे टरफल काढून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मी ऑलमोस्ट सगळे शेंगदाण्याचे टरफल काढलेले आहेत. आता परत एका पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर या तेलामध्ये आपल्याला 2 चम्मच जिरे घालायचे आहेत. गॅस आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि जिरे आपल्याला तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत. जिऱ्याला आपल्याला जास्त फ्राय करायचं नाही आहे, फक्त जिऱ्याचा कच्चेपणा जावा एवढंच आपल्याला तेलामध्ये जिऱ्यांना फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपले जिरे ऑलमोस्ट फ्राय झालेले आहेत. यामध्ये आता आपल्याला आपण भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत. हे भाजून घेतलेले शेंगदाणे आपल्याला परत एकदा लो टू मिडियम फ्लेमवर व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. जास्त भाजायचे नाही आहेत, थोडेसेच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी 2 ते 3 मिनिटं लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे शेंगदाणे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. आणि व्हिडिओजला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आता 1 मिनिट झालेलं आहे, आपण शेंगदाणे फ्राय करत आहोत. आता आपल्याला या ठिकाणी 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि परत एकदा आपल्याला लसणाच्या पाकळ्यांसोबत शेंगदाणे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. 1.5 ते 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपले शेंगदाणे बऱ्यापैकी फ्राय झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखट मी इथे 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखटाचं प्रमाण ठेवू शकता आणि 1 चम्मच मीठ घातलेलं आहे. तिखट घातल्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला हे शेंगदाणे एक अर्धा मिनिट फक्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. जर जास्त वेळ आपण शेंगदाणे फ्राय करून घेतले तर तिखट करपल्या जातं आणि चटणीची चव बिघडते. आता हे फ्राय केलेले शेंगदाणे थोडेसे थंड झाल्यावर एका खलबत्त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे शेंगदाणे घेऊन याला कुटून घ्यायचं आहे. खलबत्त्यामध्ये कुटलेल्या चटणीची चव खूप छान लागते. जर तुमच्याकडे वेळ अवेलेबल नसेल तर तुम्ही हे शेंगदाणे मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता. खलबत्त्यामध्ये चटणी कुटून घेतल्यामुळे चटणीला चवही खूप छान येते आणि चटणी दिसायलाही खूप छान दिसते. तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे आता व्यवस्थित कुटल्या गेलेले आहेत आणि शेंगदाण्याला मस्त असं तेलही सुटलेलं आहे. चटणीला कलरही छान आलेला आहे. शेंगदाणे कुटल्यावर जर चटणी खूप ड्राय झालेली असेल किंवा जर त्याला तेल जर सुटलेलं नसेल तर आपण 1-2 चमचे वरूनही तेल टाकू शकतो. त्यामुळे चटणी दिसायला तर छान दिसतेच आणि खायलाही खूप छान लागते. आवडली ना रेसिपी आवडली असल्यास करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ते. थँक्यू.